रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. गुरु महिमा भाग 7. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपली ही चालू असलेली चिंतन मालिका, प्रवचन मालिका, पुष्प मालिका, आतापर्यंत 6 भागावरती आपण चिंतन केलं. पहिल्या भागामध्ये श्री गुरु सारिखा सदा पाठीराखा, नंतरच्या 2 भागामध्ये सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, आणि त्यानंतरचे 3 भाग गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, या माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगावरती आपलं चिंतन चालू आहे. आणि त्या अभंगावरच्या चिंतनाचा हा 4था भाग, आणि गुरुमहिमा भाग च्या दृष्टीने बघितलं तर 7वा भाग असा हा भाग आहे. आपल्या नियमाप्रमाणे अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. गेली 3 भाग आपण या अभंगावर चिंतन करतो, त्यामुळे आपल्याला अभंग माहिती आहे. पुन्हा आपल्या समोर ठेवतो. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा डळमळी नाव. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची. गुरु हा साधकाची साय, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतसी. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखविनी जदन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोधनांदवी. गुरु मुक्तीचे मुंडन, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारी तसे. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखमादेवी वराशी, ध्यान मानसी लागले. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. असा हा 7 चरणाचा 7 कडव्याचा असा मोठा माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. या अभंगाच्या 5 भागावरती आपण चिंतन केलं, आणि आज उर्वरित 6व्या आणि 7व्या भागाचं चिंतन आज आपण करून या अभंगावरचं चिंतन संपवणार आहोत. 5 भागाचं चिंतन करत असताना प्रामुख्यानं बघितलं, आता 6व्या भागामध्ये गुरुचं वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय काय म्हणतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की गुरु मुक्तीचे मंडन, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु मुक्तीचे मंडन. हा गुरु दृष्टाचे दंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारे तसे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा. या 6व्या चरणाचा आपण थोडा या 6व्या चरणाचा थोडा आपण विचार करू, आणि नंतर 7व्या चरणावर जाऊ. गुरु हा मुक्तीचे मंडन असं आहे. इथे मंडन हा शब्द आपल्याला मांडव्या या अर्थाने घेता येईल. गुरु मुक्तीचं मंडप आहे, गुरु मुक्तीची छाया आहे. थोडक्यात काय, मुक्तीचं खऱ्या अर्थानं स्थान, कारण मुक्ती मोक्ष प्राप्त करून घेणारे गुरु आहेत, असा याचा आपल्याला अर्थ घ्यावा लागेल. गुरु मुक्तीचे मंडन. गुरुशिवाय मुक्ती नाही महाराज, सद्गुरुशिवाय मुक्ती नाही. अनेक ठिकाणी वर्णन आलं आहे की मुक्ती जर पाहिजे आहे, मोक्ष पाहिजे आहे,
जीवन मुक्ती पाहिजे आहे, ब्रह्मस्वरूपाची जाण व्हायचं असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त गुरुच आपल्याला ते देऊ शकतात. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात गुरुमुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन. कारण सद्गुरु संत साधू हे जिवंतपणे महाराज त्या ठिकाणी ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त केलेले असतात. तुम्हाला सांगू का, संसार त्याला म्हणतात ज्यात जन्म आहे आणि मरण आहे. इथे साधू संत गुरूंचं जीवन जर बघितलं ना तर त्यांना मरण नाहीच महाराज. संत म्हणतात ना हो, मरण माझे मरुनी गेले मज केले अमर, मज मज केले अमर, मज केले अमर. संतांनी गुरुनी सद्गुरूंनी आम्हाला अमर केलं महाराज. मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. अर्थात एर झार येणे जाणे जन्म मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सर्व गुरुनी संपवलं महाराज. गुरु हे मुक्ती देतात. माऊली ज्ञानोबाचा एक असा अभंग आहे. माऊली ज्ञानोबा आम्हाला कर्मही नाही, आम्हाला धर्मही नाही, आम्हाला आमची येरझार कधीचीच संपली महाराज. ज्ञानोबाराचा एक अभंग असा आहे. ज्ञानोबारा म्हणतात कर्मनेने कर्मनेनो धर्मनेनो नेनो आम्हा काही, कर्मनेनो धर्मनेनो नेनो आम्हा काही. ज्ञान देव मने आम्हा येणे जाणे नाही, ज्ञान देव मने आम्हा येणे जाणे नाही. कर्मनेनो धर्मनेनो नेनो आम्हा काय, आम्हाला धर्मही नाही, आम्हाला कर्मही नाही, आम्हाला येणेही नाही, आम्हाला जाणेही नाही. इथं येणं जाणं खुंटलं त्याला मुक्ती असं म्हणतात महाराज. त्याची सरली येर झार, त्याची सरली येर झार, ज्याची येर झार संपली. माऊलींची ओवी सांगू का, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबोना येर झारे चिरापडे. यालाच म्हणा त्याची सरली येर झार, यालाच मुक्ती म्हणा, यालाच मोक्ष म्हणा. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात गुरु काय करतात, गुरुमुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन. मुद्दा लक्षात आला का? तेव्हा जे संत महात्मे जे गुरु फक्त आणि फक्त परब्रह्म स्वरूप आहे, कारण ते परब्रह्माशिवाय दुसरं जाणतच नाही महाराज. म्हणून त्यांचं येणं जाणं त्या ठिकाणी संपलेलं असते. आणखी एक तुम्हाला उदाहरण जर सांगायचं प्रमाण जर द्यायचं झालं तर प्रमाण सांगतो. तुका म्हणे धन्य त्याचे जिनी, हाय तुका म्हणे धन्य त्याचे जिनी, जी वासुदेवी घातले दान, जी वासुदेवी घातले दान, तया न लगे येणे जाण. मी का सांगतोय, एर झार येणे जाणे नाही, तया न लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. हे प्रमाण सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की माऊली ज्ञानोबारांनी मुक्ती सांगितली, गुरुमुक्ती मिळवून देतात. म्हणजे तया न लगे येणे जाणे याला मुक्ती म्हणा. माऊली म्हणतात गुरु काय करतात, गुरु गुरुमुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन. आणि पुढे जाऊन मग माऊली सांगतात गुरु मुक्तीचे गुरु दृष्टाचे दंडन. दृष्टाचे दंडन म्हणजे दृष्टाला दंड करतात असा अर्थ घ्यायचा का नाही. दृष्टाचे दंडन म्हणजे दृष्ट बुद्धीचा त्या ठिकाणी नाश करतात महाराज. तुम्हाला मी मागेही बोललो, सद्गुरु संत दृष्ट बुद्धीचा नाश करतात, दृष्टाचा नाश करत नाही, पाप्याचा त्या ठिकाणी द्वेष करत नाही, पाप वासनेचा द्वेष करतात. म्हणून माऊली ज्ञानोबांनी पसायदानामध्ये खळांचं निर्दलन व्हावं असं म्हटलं नाही, खळांचा वाकडेपणा जावं असं म्हटलं. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रतिवाढ. अर्थात
दृष्ट लोक मरावी असं नाही हो, त्यांची दृष्टपणा जायला हवा. तेच या ठिकाणी या अभंगातून माऊली ज्ञानोबा म्हणतात. गुरु काय करतात, सद्गुरु काय करतात, साधू काय करतात? गुरुमुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन, गुरुदृष्टाचे दंडन, गुरुदृष्टाचे दृष्टाचं दंडन म्हणजे दृष्ट वासना त्या ठिकाणी नाहीसी करतात महाराज. अहो त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू, वासनेचे बीज जळवणी जाय, वासनेचं बीजच त्या ठिकाणी जाळतात. संत चरणा रज रागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय म्हणजे त्या ठिकाणी आपलं दृष्ट बुद्धी नाहीशी करतात. त्यापुढे जाऊन माऊली असं म्हणतात, गुरु पापाचे खंडन नाना परिवारितसी. पापाचं खंडन गुरु करतात म्हणजे पाप त्या ठिकाणी नाहीसं करतात. तुम्हाला सांगू का, हे पाप वगैरे जे आहेत ना महाराज, पातक पाप, हे प्रायचित्तानं पाप पातक जातील पण पुन्हा येणारच नाही, पापवासना येणारच नाही असं नाही ना हो. तुम्ही गंगेला स्नान केलं, दान केलं, धर्म केलं, यज्ञ केलं, काहीतरी मोठा कार्यक्रम केला, तुमचं पाप त्या ठिकाणी पापक्षालन होईल असं म्हणतात. पण पापवासना जाईल का? पापवासना जाण्याचं काम गुरु करतात, सद्गुरु करतात. सद्गुरु तो बोध करतात. म्हणून पापाचे खंडन, गुरु पापाचं खंडन करतात. तुम्हाला एक सांगू का, संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूच्या संगतीमध्ये राहिलं की कितीही पापी असू द्या, पुनीत केले विष्णुदासी. अभंग आहे ना तुकोबाऱ्यांचा. पुनीत म्हणजे पवित्र केलं महाराज. कुणाला? विष्णुदासाने पवित्र केलं. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुली या दोषी, संगे आपुली या दोषी, संगे आपुली या दोषी. संतांच्या सद्गुरूच्या संगतीनं पाप नाहीशी होतात. तुकोबारांचं एक प्रमाण आहे. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची आ जपे, जाती संतांची आ जपे, जाती संतांची आ जपे. तुका म्हणे पापे जाती संतांची आ जपे, जाती संतांची आ जपे, जाती संतांची आ जपे. तुका म्हणे पापे जाती संतांची आ जपे. आता ह्या पापाचे खंडनावर अनेक प्रमाणे मला देता येतील, पण आपल्या मुद्दा लक्षात आला की मी पुढे जातो. मुक्तीचे मंडन झालं, दुष्टाचं दंडन झालं आणि पापाचं खंडन म्हणजे पाप नाहीच होते महाराज. पाप राहतच नाही. आणखी प्रमाण सांगतो, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची. संतांची, सद्गुरूची, साधूची भेट झाली महाराज की पाप राहतच नाही. अनेक प्रमाणाहून आपल्याला हे सांगता येईल. अहो खरं सांगू तुम्हाला, मुळात संतांचं, सद्गुरूंची भेट होणं, त्यांचा अनुग्रह होणं, त्यांचं दर्शन होणं, यासाठी एवढं पुण्य लागते, एवढं पुण्य लागते. मग त्या पुण्याच्या भरोश्यावर जर सद्गुरू मिळत असतील तर मग पाप राहिलं कुठं? महाराजांचा अभंग सांगू, कोण पुण्य फळाले आजी देखिले पाऊले, आजी देखिले पाऊले. कोण पुण्य फळाले आजी देखिली पाऊले म्हणजे संत दर्शनानं, संतांच्या जवळ, संतांच्या संनिध राहिलं की महाराज त्या ठिकाणी पाप नाहीसं होते, दृष्ट वासना नाहीशी होते, मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती मिळते. या तीनही पदामधून हेच माऊलींना सांगायचं आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. असा सद्गुरूंचा, संतांचा महिमा असतो. त्यामुळे माऊली ज्ञानोबा यांनी ज्या अभंगाच्या 6व्या चरणामध्ये सांगितलं की गुरु मुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन, गुरुमुक्तीचे मंडन. त्यानंतर गुरु
गुरु पापा दृष्टाचे खंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारी तसे, नाना परिवारी तसे, नाना परिवारी तसे म्हणजे पाप वासना वगैरे ह्या दुष्ट वासना आपल्या निघून जातात आणि गुरु आपल्याला मुक्ती प्राप्त करून देतात, मोक्ष प्राप्त. फक्त एकच प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. सर्वांच्या पाठांतरातलं आपले सांगाती कोण आहेत महाराज? गुरु, सद्गुरु, संत, महात्मे हे आपल्याला त्या ठिकाणी मोक्षाचा मार्ग दाखवतात. माऊली ज्ञानोबा आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात की नाही? दाखवतात ना हो. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती, चालविली जड भिंत, हरली चांगयाची भ्रांत, चालविली जड भिंत, हरली चांगयाची भ्रांत, मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा संगती. म्हणजे गुरु, सद्गुरु, संत, साधू हे मोक्षाच्या मार्गावर लावणारे आपले सांगाती आहे महाराज. म्हणून माऊली म्हणतात गुरुमुक्तीचे मंडन. थोडक्यात असा 6व्या चरणाचा धावता विचार आपण केला आणि 7व्या चरणाकडे वळत असताना माऊली ज्ञानोबा 7व्या चरणामध्ये म्हणतात काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला माशी, बाप रखमा देव विवराशी, ध्यान मानसी लागले. माऊली ज्ञानोबा असं म्हणतात काया काशी गुरु उपदेशी. काया म्हणजे देह, नाही का? हा देह गुरुचा देह काशी आहे महाराज. आणि या काशीमध्ये कोण राहतो? काशीमध्ये विश्वनाथ राहतात. म्हणजे कोण? भगवान शंकर राहतात. काया काशी गुरु उपदेशी. मग काशी विश्वनाथला जर विश्वनाथ भगवान राहत असतील तर गुरुच्या देहामध्ये राहणारे भगवान सुद्धा विश्वनाथच आहे. आणि असं म्हटलं जातं काशीला भगवान विश्वनाथ स्वतः मरणाच्या वेळी कानामध्ये जाऊन तारक मंत्राचा त्या ठिकाणी वर्णन करतात. तारक मंत्राचा त्या ठिकाणी उपदेश करतात आणि खऱ्या अर्थानं त्याची सरली येरझार होते असं म्हटलं जाते. पण एक सांगू का? माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं काशीला गेलं तर मोक्ष आहे. 12व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे, मोक्ष देवनी उदार काशी होय किर, परिवेचावे लागे शरीर ते गावी. 12व्या अध्यायातली 173व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात काशीला मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागतं, नाही का? शरीर वेचावं लागतं म्हणजे मोक्ष मिळतो. पण इथे गुरु सद्गुरूची काया हीच काशी आहे आणि असे सद्गुरू आम्हाला उपदेश करतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात काया काशी गुरु उपदेशी, काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आम्हाशी, तारक मंत्र दिला आम्हाशी. आम्हाला गुरुने तारक मंत्र दिला महाराज. विश्वनाथ भगवान काशीमध्ये मरते समयी कानामध्ये तारक मंत्र देतात. कोणता मंत्र देतात? अहो शंकराचा मंत्रच तो आहे ना, आपल्याला माहिती आहे ना, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हाय हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाचा तया मोक्ष, मनती जेवाचा तया मोक्ष, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणजे भगवान शंकराचा मंत्र हरी आहे आणि हरी हा जर तारक मंत्र भगवान शंकर काशीमध्ये देतात तर गुरु आपल्याला या कायारूपी काशीमध्ये राहून तुम्ही आम्हाला तारक मंत्राचा उपदेश करता. आपल्याला तोच उपदेश केलाय हो गुरुनी. सद्गुरूंनी आपल्याला नामच सांगितलं, दुसरं काय सांगितलं? सद्गुरू सुद्धा आपल्याला तेच सांगतात की बाबा रे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किंवा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. असा तारक मंत्र दिला आम्हाशी. सद्गुरूंनी सर्वांना उघड मंत्र दिला महाराज. तुकोबा तर सरळ सांगतात की ओपन उघडा मंत्र घ्या. कोणता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा सर्व काळ. हा उघड मंत्र घ्या. कोणता? रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हा मंत्र दिला. हा मंत्र कोणी दिला? गुरुने दिला. म्हणून काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला माशी, बाप रखमा देवी वराशी, ध्यान मानशी लागले. आणि हा मंत्र दिल्यामुळे आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं ध्यान लागलं, विठ्ठलाचं ध्यान लागलं, रामचंद्र प्रभूचं ध्यान लागलं, भगवान श्रीकृष्णाचं ध्यान लागलं. कुणामुळे? संतांमुळे, सद्गुरूमुळे. तुम्हाला सांगू का, सद्गुरू आम्हाला सहाय्य करतात महाराज. या संसारपुरातून तारून नेतात. हे बघा, प्रवाह हा सोपा नाही हो. परमार्थाचा मार्ग एवढा सोपा आहे का? हे बघा, आता आठवलं म्हणून सांगतो. मध्यंतरी मी 2-3 महिन्या अगोदर हरिद्वार ऋषिकेशला गेलो आणि गंगा स्नान करताना सर्वप्रथम तर ऋषिकेशवरून हरिद्वारला जाताना गंगा पार करावी लागते बोटमध्ये, बरोबर आहे. आणि मग त्या गंगेत तीर्थ घ्यायचं म्हटलं तर आमचे ते गुरुजी बोलले की तुम्ही गाईड होते, बोटमधून जाताना आपल्या काय बॉटल असेल किंवा तीर्थ असेल त्यात तीर्थ घ्या. तसं आम्ही अगोदर घेऊन ठेवलं होतं, पण तरी प्रयत्न केला. एवढा प्रवाह त्या ठिकाणी जलद आहे गंगेचा, एवढा जोरात प्रवाह आहे. या तीरावरून त्या तीरावर जाईपर्यंत सुद्धा बॉटल भरत नव्हती. तुम्हाला सांगतो मी. का सांगतोय? एवढा जलद, एवढा तीव्र प्रवाह, एवढा जोराचा प्रवाह गंगेचा आहे महाराज. आणि त्या गंगेमध्ये बुडी मारावी, वाहून जाण्याची शक्यता आहे की नाही? खूप जास्त शक्यता आहे. मग काय केलं तिथे हरिद्वारला, ऋषिकेशला? तिथे साईडला मी बघितलं, त्यांनी आपले पाईप अँगल वगैरे टाकून तीरावरती असतं तिथे बॅरिकेड्स केले, चेन बांधल्या अशा. मग लोक काय करतात? आम्ही तसंच केलं. काय करतात? त्या पायऱ्यांवरती उतरायचं, तिथे गंगेत उतरायचं, 3 बुड्या मारायच्या आणि चैन धरायची आणि बाहेर न्यायचं. कारण आतमध्ये गेलं की एवढा प्रवाह का तुम्ही तिथं राहूच शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सरकारने म्हणा किंवा तिथल्या तीर्थस्थ कमिटीने केलं असेल, ते चैन बांधून ठेवले बुडू नये म्हणून. तसं आमच्या जीवनामध्ये या सद्गुरूने आम्हाला वाहून जाऊ नये म्हणून हा मंत्राचा उपदेश केला महाराज. आणि आम्हाला सहाय्य करतात. गुरु साधकाशी सहाय्य जे म्हटलंय ना, ते हे आहे. जसं गंगेच्या प्रवाहामध्ये वाहूनही जाऊ नये आणि आपला उद्धारही व्हावा, आंघोळही आपल्याला करता यावी, त्या उद्देशानं ते खांब त्या ठिकाणी रोवले, ती चैन त्या ठिकाणी बांधली. तसं या संसारपुरातून तारून न्यायसाठी आम्हाला सद्गुरु रूपी खांब आमच्यासाठी आहेत महाराज. सद्गुरू आम्हाला तिथून पार करतात, या तीरावरून त्या तीरावर पार करतात. माऊली दानोबरांचीच ओवी सांगतो. माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारेला संसार पुर. मी का सांगतोय? तारीला शब्द आलाय, तारीला. तारक मंत्र दिला आम्हाशी सद्गुरूंनी, आम्हाला तारक मंत्र दिला आणि या संसारपुरातून तारलो. पहिल्या दिवशीच्या चिंतनामध्ये आपण म्हटलं ना, माऊली ज्ञानोबारायांचं कडवं तुम्हाला माहिती आहे. आपण त्यावर चिंतन केलं ना. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो तरलो. का तरलो? निवृत्तीने दिले माझे हाती, माझ्या गुरुदेवानी मला तारलं. तेच माऊली ज्ञानोबा या भंगामध्ये सांगतात, तारक मंत्र दिला आम्हाशी. आणि हा तारक मंत्र दिल्यामुळे आम्हाला त्या भगवंताचा लळा लागला. कसा? बाप रखमा देवी वरासी, ध्यान मानसी लागले. आमच्या मनाला त्याचं ध्यान लागलं आणि ते गुरुमुळं लागलं, सद्गुरूमुळं लागलं, संतांमुळं लागलं. म्हणून या गुरूंचे, सद्गुरूंचे आमच्यावर कोटी कोटी उपकार आहेत महाराज. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. आता या अभंगामध्ये गुरुच्या बाबतीत वर्णन करताना माऊली ज्ञानोबारायांनी खूप असं चिंतन केलेलं आहे. थोडक्यात जर पहिल्या चरणापासून धावता, आता अभंगाचा आपला चिंतन संपलाय, थोडक्यात जर बघितलं तर माऊलींनी सांगितलं, संत कुळीचा राजा आहे, प्राण विसावा आहे, गुरुशिवाय दुसरा देव नाही. गुरु त्या ठिकाणी काय आहे? सुखाचा सागरू आहे, गुरु प्रेमाचा आगरू आहे, गुरु धैर्याचा डोंगरू आहे, नंतर गुरु वैराग्याचे मूळ आहे, गुरु परब्रह्म आहे, गुरु लिंग देहाची गाठ सोडवणारे आहे, गुरु साधकाशी साई आहे, गुरु भक्तालागी माय आहे, कामधेनू आहे. त्यानंतर गुरु ज्ञानांजन घालतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु निजधन दाखवतात, नंतर साधू बोध नांदवतात,
त्यानंतर मुक्तीचे मंडन आहे, दृष्टाचे दंडन आहे, पापाचे खंडन आहेत. त्यानंतर तारक मंत्राचा उपदेश देणारे गुरु काया काशी आहे, तारक मंत्राचा उपदेश देतात आणि आम्हाला त्यांनी देवाचं ध्यान लावलं. असं 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 3 21 7 त्रिके 21. प्रत्येक चरणामध्ये 3 जरी बघितलं तरी अशा प्रकारचे 21 प्रकारचं वर्णन या अभंगामध्ये आलं आहे. अभंग थोडा मोठा आहे आणि त्याच पद्धतीनं त्याचं चिंतन खरं पाहता मला जसं करता आलं तसं करण्याचा मी प्रयत्न केला. या अभंगावरचं चिंतन बहुतेक आपण ऐकलेलं नसेल, कारण मोठा अभंग असल्यामुळं कोणी प्रवचनकार कीर्तनकार त्या अभंगावरती चिंतन सहसा करत नाहीत. पण अभंग खूप महत्वाचा आहे. मला चिंतन कशावर करायचं म्हणून मी माऊली ज्ञानोबांची गाथा बघितली आणि मला गुरुच्या अभंगामध्ये, गुरु महिमेच्या अभंगामध्ये हा अभंग त्या ठिकाणी दिसला, आवडला आणि म्हणून या अभंगावर मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरूंच्या चरणी आणि सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. श्री गुरु महिमा भाग 7 मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये गुरु महिमावर चिंतन करण्यासाठी दुसरी एखादी ओवी किंवा दुसरा एखादा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. ज्या संत महात्म्यांनी आपल्याला तारक मंत्राचा उपदेश केला आणि बाप रखमादेवी वराशी ध्यान लावून दिलं, त्या संतांचं भजन मात्र आपल्याला करावं लागेल. मग करूया संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.